Hello students and welcome back to Chatty Group of Education's online classroom teaching. So students, today also we are going to continue our third chapter, which is Life Processes and Living Organism Part 2. Now in this we are going to learn asexual reproduction and multicellular organism. In previous video we have seen asexual reproduction and unicellular organism. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की जे युनिसेलर ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये हे असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं परफॉर्म होतं. बट टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ असेक्शुअल रिप्रोडक्शन हॅपन्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. सो हिअर इज आर फर्स्ट मेथड. इथं आपली फर्स्ट मेथड आहे विच इज फ्रॅगमेंटेशन. ओके, सो फ्रॅगमेंटेशन कसं होतंय, कोणत्या टाईपच्या ऑर्गॅनिझममध्ये होतं ते आपण वन बाय वन बघूया. द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप into many fragments and each fragment starts to live as an independent new organism. So fragmentation मध्ये बेसिकली काय होतं आहे, जी पॅरेंट ऑर्गॅनिझमची बॉडी आहे ती बॉडी काय होणार आहे, ब्रेक्स अप इनटू मेनी फ्रॅगमेंट्स. ते खूप वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ब्रेक होते और त्याचे पार्ट पडतात. एकदा ते पार्ट पडले की काय होणार आहे, each fragment starts to live as an independent new organism. म्हणजे एकदा पार्ट पडले की त्याच्यामधला प्रत्येक जो पार्ट असेल किंवा प्रत्येक फ्रॅगमेंट असेल तो एक इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम म्हणून लिव्ह होईल. ओके, सो हे आहे फ्रॅगमेंटेशन. सिंपल आहे. एक पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे, त्याचे काय होत आहेत, तुकडे होत आहेत और पार्ट पडत आहेत. त्याच्यामधला प्रत्येक तुकडा आहे किंवा प्रत्येक पार्ट आहे त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल. नाव आता हे जे फ्रॅगमेंटेशन आहे ते नक्की कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये परफॉर्म होते. सो इट ऑकर्स इन अल्गे लाईक स्पायरोगायरा. स्पायरोगायरासारख्या अल्गेमध्ये ते परफॉर्म होईल अँड स्पंजेस लाईक सायकॉन. ओके, आता ह्या दोन्ही सुद्धा वॉटर बॉडीज आहेत, वॉटरमध्ये प्रेझेंट असलेल्या. स्पायरोगायराचं स्ट्रक्चर आपण ब्रीफली बघितलं इन 9th स्टँडर्ड आणि सायकॉन सगळ्यांना माहीत असेल. ओके, सायकॉन आपण आणखी एकदा 6th चॅप्टरमध्ये सुद्धा लर्न करणार आहे. सो in this type of organisms fragmentation is performed. So basically स्पायरोगायरा मध्ये ते कसं परफॉर्म होतं ते आपण बघूया. When there is plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filaments grow up very fast and break up into many small fragments. म्हणजे हा जो स्पायरोगायरा आहे स्पेसिफिक फेवरेबल कंडिशन्स मध्ये तो काय होणार आहे, फ्रॅगमेंट्स मध्ये ब्रेक होतोय. पण त्या फेवरेबल कंडिशन्स कोणते आहेत, येस, फर्स्ट इज प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. म्हणजे जेव्हा त्याला भरपूर पाणी आणि न्यूट्रिएंट्स मिळतील तेव्हा काय होणार आहे, त्याच्यामधले जे फिलामेंट्स आहेत, जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे ते खूप फास्ट ग्रो होईल, वाढेल आणि एकदा ते ग्रो झालं की त्याचे स्मॉल फ्रॅगमेंट्स पडतील. नेक्स्ट, each fragment starts to live independently as a new Spirogyra fiber. म्हणजे जे फ्रॅगमेंट्स पडले, जे पार्ट पडले त्याच्यामधला प्रत्येक पार्ट ॲज अ न्यू स्पायरोगायरा और डॉटर स्पायरोगायरा फायबर म्हणून लिव्ह करेल. ओके, फॉर एक्झाम्पल या फिगरमध्ये आपल्याला दिसतोय दिस इज द पॅरेंट स्पायरोगायरा. हा पहिला पॅरेंट स्पायरोगायरा आहे. ओके, आता फेवरेबल कंडिशन मध्ये काय झालंय, याचे जे फिलामेंट्स आहेत ते वॉटरनी फिल झाले. त्याच्यामुळे काय झालंय, इथं आपल्याला दिसतंय दोन फ्रॅगमेंट्स पडले. दिस इज फर्स्ट फ्रॅगमेंट अँड दिस इज सेकंड फ्रॅगमेंट. ओके, आणि याच्यामधला फर्स्ट फ्रॅगमेंट इज आर फर्स्ट डॉटेड स्पायरोगायरा फायबर अँड हा जो खाली दिसतोय इट इज सेकंड डॉटेड स्पायरोगायरा फायबर. ओके, सो दिस इज फ्रॅगमेंटेशन इन स्पायरोगायरा. हे झालं स्पायरोगायरा. मग सायकॉनमध्ये कसं होतंय, इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप ॲक्सिडेंटली इनटू मेनी फ्रॅगमेंट्स, ईच फ्रॅगमेंट डेव्हलप्स इनटू न्यू सायकॉन. सायकॉनचं पण सेम आहे. जर चुकून त्याचा एखादा पार्ट किंवा बॉडी ब्रेक झाली, त्याचे तुकडे पडले तर काय होणार आहे, प्रत्येक त्याच्यामधला फ्रॅगमेंट किंवा प्रत्येक पार्ट ॲज अ न्यू सायकॉन म्हणून ग्रो होईल. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल मेथड विच इज फ्रॅगमेंटेशन. नाव नेक्स्ट इज रिजनरेशन. आता रिजनरेशनचं एक सिम्पल एक्झाम्पल आहे, बट ते सूट होतं की नाही ते आपण लर्न करूया. सो यू ऑल आर अवेअर ऑफ वॉल लिझार्ड. तुम्ही सगळ्यांनी भिंतीवरची पाल बघितली असेल. ओके, सो हे सुद्धा तुम्हाला बेसिक गोष्ट माहीत असेल दॅट वॉल लिझार्ड ब्रेक्स अप अँड डिस्कार्ड सम पार्ट
ऑफ इट्स टेल. म्हणजे एमर्जन्सी केसेसमध्ये किंवा कंडिशन्समध्ये पाल काय करते, तिची जी तिचा जो काही टेलचा पार्ट आहे, ओके, तो डिस्कार्ड करते, म्हणजे तोडून टाकते. बट दॅट डिस्कार्डेड पार्ट इज अगेन रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. म्हणजे काही वेळानंतर तो जो काही तुटलेला पार्ट आहे, डिस्कार्ड झालेला पार्ट आहे, तो परत एकदा रिजनरेट होतोय, परत एकदा ग्रो होतोय. ओके, सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. हे लिमिटेड रिजनरेशनचं एक्झाम्पल आहे, फुल्ली रिजनरेशनचं नाही. वाय? बिकॉज आता ती जी काही संपूर्ण पाल होती, तिचा तुकडा जो पडलेला शेपटीचा और टेलचा, तोच फक्त रिजनरेट होतोय. ओके, बट जो टेलचा पार्ट आहे त्याला परत वरचा पार्ट सगळा रिजनरेट होतोय का? नो. अँड दॅट्स वाय दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. बट इन सम कंडिशन्स, काही अशा सिच्युएशन्स आहेत ज्याच्यामध्ये एका ऑर्गॅनिझमची बॉडी 2 पार्ट्समध्ये डिवाइड होते आणि पुढची प्रोसेस रिजनरेशनची आहे. मग ती कशी होते बघूया. येस, अंडर सर्टन सिच्युएशन्स an animal planaria breaks up its body into 2 parts. म्हणजे प्लॅनेरिया म्हणून एक ॲनिमल आहे किंवा ऑर्गॅनिझम आहे. काही कंडिशन्समध्ये त्याची जी बॉडी आहे ती 2 पार्टमध्ये डिवाइड होते. ओके, अँड देअर आफ्टर ईच पार्ट रिजनरेट्स रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे जो काही डिस्कार्ड झालेला पार्ट आहे तिथून पुढचा सगळा पार्ट त्याचा रिजनरेट होणार आहे. अँड दिस 2 न्यू प्लॅनेरियाज आर फॉर्म्ड. याच्यामधून 2 नवीन प्लॅनेरिया फॉर्म होणार आहेत. अँड दिस इज नथिंग बट रिजनरेशन. यालाच आपण काय म्हणणार आहे? रिजनरेशन. फॉर एक्झाम्पल या फिगरमध्ये आपल्याला दिसतंय. सो फर्स्ट जो तुम्हाला दिसतोय इट इज फुल प्लॅनेरिया. हा आपला पहिला मेन प्लॅनेरिया आहे विच इज पॅरेंट प्लॅनेरिया. नाव याच्यामध्ये झालंय काय, त्याचे 2 पार्ट पडलेत बॉडीचे. दिस इज फर्स्ट अँड दिस इज सेकंड. ओके, नाव फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता जो अप्पर पार्ट दिसतोय आपल्याला, त्याचा जो काही रिमेनिंग बॉडी पार्ट आहे इट इज रिजनरेटेड. नाव इन सेकंड हाफ, सेकंड पार्टमध्ये काय बघताय, जी टेलचा पार्ट आहे तिथून पुढचा जो काही वरचा पार्ट आहे इट इज रिजनरेटेड. अँड दॅट्स वाय याला आपण काय म्हणणार आहे? रिजनरेशन. सो ही फिगर तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारू शकतात. रिजनरेशन इन प्लॅनेरिया. अगेन दिस इज अनदर सिम्पल पॉइंट. नाउ नेक्स्ट इज बडिंग. पुढचा आपला पार्ट कोणता आहे? बडिंगचा. सो बडिंग इज मेनली परफॉर्म्ड इन हायड्रा. हायड्रा इज अगेन अ वॉटर बॉडी. ते एक प्रकारचं वॉटरमध्ये लिव्ह करणारा ऑर्गॅनिझम आहे. सो हायड्रामध्ये बडिंग कसं परफॉर्म होतं ते आपण बघूया. इन हायड्रा, ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी an outgrowth is formed by repeated division of regenerative cells of body wall. This outgrowth is called as bud. ओके, पॉइंट मोठा आहे सो आपण 1 बाय 1 सांगूया. फर्स्ट ऑफ ऑल, हा जो हायड्रा आहे फिगरमध्ये तुम्ही बघू शकता, ह्या हायड्राच्या बॉडी पार्टमध्ये एक स्मॉल आउटग्रोथ, एक नवीन पार्ट यायला तयार होणार आहे. मग हा नवीन पार्ट कसा होणार आहे? बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल ऑफ बॉडी वॉल. म्हणजे ह्या हायड्राची जी काही बॉडी वॉल आहे, आउटर सरफेस आहे, त्याच्यामध्ये सेल्सचं रिपीटेड डिव्हिजन होत आहे. त्याच्यामधूनच त्याला एक स्मॉल पार्ट येतोय, त्याला आपण काय म्हणणार आहे? बड. ओके, इथं बड दिसते फिगरमध्ये. नाव बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. म्हणजे ही जी बड आहे तिला न्यूट्रिएंट्स सप्लाय मिळणार आहे आणि प्रॉपर न्यूट्रिएंट्स मिळाल्यानंतर काय होणार आहे? ती एका नवीन छोट्या हायड्रामध्ये कन्वर्ट होईल. सो पॅरेंट हायड्रा सप्लाइज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. ही जी काही बड दिसते त्या बडला सगळे न्यूट्रिशन सप्लाय कोण करत आहे? मेन पॅरेंट हायड्रा. सो बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट्स टू लीड अ इंडिपेंडेंट लाईफ व्हेन इट ग्रोज अप अँड बिकम्स एबल टू लीड अन इंडिपेंडेंट लाईफ. ओके, दॅट मीन्स आता हा जो आपल्याला स्मॉल हायड्रा दिसतोय विच इज नॅसेंट हायड्रा. नॅसेंट म्हणजे जस्ट बॉर्न झालेला, ज्याला आपण प्युअर मराठीमध्ये नवजात असं म्हणतो. ठीक आहे, सो त्याची प्रॉपर ग्रोथ झाल्यानंतर काय होईल? जो मेन हायड्रा आहे त्याच्यापासून तो सेपरेट होईल अँड सेपरेट झाला की तो काय करेल? इट विल लीड इन इंडिपेंडेंट लाईफ. सो दिस इज बडिंग इन हायड्रा. ऑलवेज रिमेंबर, बडिंग इन ईस्ट ही कम्प्लिटली वेगळी प्रोसेस आहे जी युनिसेल्युलर मधली आहे. दिस इज बडिंग इन हायड्रा.
सो दोन्हीमध्ये अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाहीये. नाउ नेक्स्ट टाइप इज व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. आता व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय और ते कोणत्या टाईपच्या ऑर्गॅनिझममध्ये परफॉर्म होते ते आपण बघूया. फिगरमध्ये तुम्हाला वेगवेगळे टाईपचे व्हेजिटेबल्स दिसतील किंवा ऑर्गॅनिझम दिसतील. सो त्यांच्यामध्ये कसे प्रोसेस होते ते बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल, reproduction plants with the help of vegetative parts like root, stem, leaf and bud is called as vegetative reproduction. Okay. सो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? प्लांट्स मधलं रिप्रोडक्शन, बट मेनली कशाच्या हेल्पनी होत आहे? येस, विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. प्लांट मधले जे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत, कोणते व्हेजिटेटिव्ह पार्ट्स? लाईक रूट, स्टेम अँड बड, त्यांच्या थ्रू जर रिप्रोडक्शन झालं तर त्याला आपण काय म्हणणार आहे? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ना दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन various organism or various parts by different methods. So first is potato. So vegetative propagation in potatoes is produced or performed with the help of eyes present on tuber. Okay. फिगर मध्ये तुम्हाला पोटॅटो दिसत आहे. सो त्या पोटॅटोवरती आईज प्रेझेंट असतात. ओके. सो त्या आईजचं हळूहळू काय होणार आहे? एक नवीन ऑर्गॅनिझम मध्ये ग्रो व्हायला स्टार्ट होणार आहे. त्याच्यापासून जर तो आपण एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी सॉइलमध्ये सॉ केला तर त्याच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होऊ शकतोय. ओके. सो व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन ट्यूबर. ओके. ट्यूबरवरती प्रेझेंट असलेल्या आईजनी हे प्रपोगेशन होणार आहेत. नाव नेक्स्ट इज ब्रायोफायलम. ब्रायोफायलम ज्याला आपण मराठीमध्ये पानफुटी म्हणतो. ओके. सो ब्रायोफायलम मध्ये कसं परफॉर्म होत आहे? इट इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ बड्स प्रेझेंट ऑन द लीफ मार्जिन. टॉपवरती राईट कॉर्नरमध्ये तुम्हाला फिगर दिसेल ब्रायोफायलमची. सो असं जे काही लीफ मार्जिन आहे और पानाची जी काही कडा आहे त्याच्यावर हे रिप्रोडक्शन होणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता असेल? बर्ड्स. ह्या लीफ मार्जिनवरती छोट्या छोट्या बर्ड्स प्रेझेंट असतील आणि ह्या बर्ड्समधूनच ब्रायोफायलममध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन परफॉर्म होते. नाउ नेक्स्ट इज sugarcane and grasses. So in case of plants like sugarcane and grasses, vegetative propagation occurs with the help of buds present on the nodes. Okay. आता मोस्टली तुम्ही शुगरकेन ऑब्झर्व केला असेल. सो शुगरकेन वरती काय होतं? ज्या नोड्स आहेत म्हणजे ज्या उसाच्या कांड्या आहेत त्यांच्यामधला जो गॅप आहे तिथं बर्ड्स प्रेझेंट असतात, ज्याला आपण नॉर्मल मराठीमध्ये डोळा असं म्हणतो. ठीक आहे. सो या स्पेसिफिक पार्टने त्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन परफॉर्म होतं. नाउ लास्ट इज कॅरेट अँड रॅडिश. सो कॅरेट असेल किंवा रॅडिश असेल यांच्यामध्ये रूट्सच्या हेल्पनी व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन परफॉर्म होणार आहे. सो दिस इज हाऊ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर्स इन वेरियस ऑर्गॅनिझम. Last way of asexual reproduction in multicellular organism is spore formation. Okay. शेवटची मेथड कोणती आहे? स्पोर फॉर्मेशन. सो बेसिकली स्पोर फॉर्मेशन इज परफॉर्म्ड इन फंगस. जे फंगस आहेत किंवा फंगाय ज्याला आपण म्हणतोय त्यांच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन परफॉर्म होतं. ओके. सो आपण टेक्स्टबुक मधले पॉइंट्स बघूया. आहे फंगाय लाईक म्युकर हॅज फिलामेंटस बॉडी. सो म्युकर इज बेसिकली वन काइंड ऑफ फंगाय. एक प्रकारची फंगाय जी तुम्ही मोस्टली शिळ्या ब्रेडवरती किंवा भाकरीवरती ऑब्झर्व केली असेल. सो या फंगायला या टाईपच्या फंगायला आपण जर मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व केलं, त्यांची बॉडी कशी आहे? फिलामेंटस बॉडी. दॅट मीन्स थ्रेड लाईक, धाग्यांसारखी एक प्रकारची बॉडी आहे. नाव दे हॅव स्पॉरेंजिया. त्यांच्यामध्ये स्पॉरेंजिया प्रेझेंट आहे. सो व्हॉट इज स्पॉरेंजिया? जर तुम्ही फिगर बघत असाल इकडे राईट साईडला जो वरचा पार्ट आहे राऊंड शेप्ड, इट इज नथिंग बट स्पॉरेंजिया. आता या स्पॉरेंजियामध्ये मेनली स्पोर्स फॉर्म होतात किंवा स्टोअर केले जातात. ओके. सो वन्स द स्पोर्स आर फॉर्म्ड, स्पॉरेंजिया बर्स्ट अँड स्पोर्स आर रिलीज्ड. म्हणजे हा जो वरचा पार्ट दिसतोय त्याच्यामध्ये काय होणार आहे? स्पोर्स फॉर्म होत आहेत, ज्याच्या थ्रू मेनली स्पोर फॉर्मेशन परफॉर्म होत आहे. एकदा सगळे स्पोर फॉर्म झाले की फेवरेबल कंडिशनमध्ये काय होईल? हे स्पॉरेंजिया बर्स्ट होतील म्हणजे फुटतील. आणि एकदा फुटले की याच्यामधले स्पोर्स रिलीज होतील ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि एकदा ते रिलीज झाले की पुढचे प्रोसेस काय? स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस. म्हणजे जिथं ओलसर जागा आहे किंवा वॉर्म प्लेस आहे त्या ठिकाणी ह्या स्पोर्सचं जर्मिनेशन होणार आहे.
जर्मिनेशन म्हणजे तिथे ग्रो व्हायला स्टार्ट होतील. अँड फायनली न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म्ड. म्हणजे एकदा असे स्पॉर्म्स जर्मिनेट झाले की तिथे एक प्रकारची फंगल कॉलनी, म्हणजे खूप साऱ्या फंगस एका ठिकाणी असतात, त्याला आपण फंगल कॉलनी म्हणतो. सो अशी फंगल कॉलनी फॉर्म होणार आहे. सो दिस इज लास्ट कॅटेगरी इन असेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज स्पोअर फॉर्मेशन. खूप सिंपल आहे. इट मेनली ऑकर्स इन फंगाय. Now here is just introduction of sexual reproduction. Sexual reproduction चं just introduction आहे. Sexual reproduction occurs by two main methods. First is gamete formation and second is fertilization. आतापर्यंत आपण सिंपल असेक्शुअल रिप्रोडक्शन लर्न केलंय, ज्याच्यामध्ये अजिबात कॉम्प्लेक्सिटी नाहीये. बट फ्रॉम हिअर वी आर गोइंग टू लर्न सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो फर्स्ट इज गॅमेट फॉर्मेशन. आता गॅमेट म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह सेल्स, ते मी मगाशी सांगितलंय. सो फर्स्ट ऑफ ऑल गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय मिओसिस. हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये लर्न केले. गॅमेट्स कोणत्या प्रोसेसने फॉर्म होत आहेत? मिओसिस. ना इन मिओसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ, हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. म्हणजे जे इनिशियली क्रोमोझोम्स आहेत त्यांचा जो काउंट आहे तो काय होणार आहे? रिड्यूस होतोय, कमी होतोय टू हाफ. आणि याच्यामधून काय होतंय? हॅप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होणार आहेत. डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड याच्या दोन्हीमधला डिफरन्स आपण लर्न केला. सो दिस इज फर्स्ट प्रोसेस, गॅमेट फॉर्मेशन. सो गॅमेट फॉर्मेशनमध्ये काय होतंय? बाय द हेल्प ऑफ मिओसिस क्रोमोझोम नंबर हाफ होऊन हॅप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होत आहेत. नाउ नेक्स्ट स्टेप इज फर्टिलायझेशन. पुढची स्टेप काय? फर्टिलायझेशन. So a diploid zygote is formed in the process by union of haploid male and female gamete. म्हणजे जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ह्या दोघांचं युनियन होईल, ओके, और त्या प्रोसेसमधून काय होणार आहे? एक डिप्लॉइड झायगॉट तयार होणार आहे. आता झायगॉट म्हणजे काय? येस, जो गॅमेट आहे त्याचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर ज्याच्यामधून मेनली एखादा नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो, अशा सेलला आपण काय म्हणणार आहे? झायगॉट. ओके. So the zygote divides by mitosis and embryo is formed. म्हणजे ह्या झायगॉटचं परत डिव्हिजन होणार आहे मायटोसिसनी. त्याच्यामधून मेन आपला पहिली जी डेव्हलपमेंटल स्टेज आहे विच इज एम्ब्रियो, तो फॉर्म होणार आहे. अँड द एम्ब्रियो डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. ह्या एम्ब्रियोची परत ग्रोथ होऊन त्याच्यामधून एक नवीन इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गॅनिझम फॉर्म होतोय. ओके. सो दीज आर द टू मेथड्स or two steps in sexual reproduction. First is gamete formation and second is fertilization. पहिल्या प्रोसेसमध्ये मिओसिसनी गॅमेट फॉर्म होतोय आणि सेकंड प्रोसेसमध्ये त्याच गॅमेट पासून आधी झायगॉट आणि नंतर एम्ब्रियो फॉर्म होणार आहे. That's all for today. Thank you.